the cardiac muscles. So these muscles contract and relax rhythmically so to pump the blood. The rhythmic contraction and relaxation of different chambers produces the heartbeat. One complete contraction and relaxation of the heart is called as the one heartbeat. बघा, आपल्या हृदयाचे जे काही ठोके आपल्याला जाणवतात दॅट इज. हॅलो सर. हा बोला. सर सर तुमचा आवाज सर, आवाज मधामध्ये नाही येत बघा. कटतोय. नाही सर, बरोबर येतोय सर. नाही सर, कटू राहिला. हो सर, ब्रेक होतोय. ठीक आहे, एक मिनिट मी चेंज करतोय. यस सर, ब्रेक होतोय. होल्ड ऑन. चालेल बघा. सो दिस रिदमिक कॉन्ट्रॅक्शन अँड एक्सपान्शन तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, जसं तुम्हाला मी ॲनिमेशन सुद्धा दाखवलं होतं. सो दिस आट्रियम अँड व्हेंट्रिकल्स यांचं जे काही एक्सपान्शन आणि कॉन्ट्रॅक्शन होत असतं. सो दिस विल वेन ventricles will contract means they will pump the blood from the ventricles and it is given out to the next forward path, we can say. So this movement of the blood is controlled by this contraction and relaxation of the heart, or it is also called as the cardiac muscles. So the walls of different chambers of the heart are made up of the special muscles. आपल्या हार्टचे ज्या काही मसल्स असतील त्याला काय म्हटलेलं आहे, कार्डियक मसल्स. So these cardiac muscles will contract and expand. म्हणजे यांचं जे काही रिदमिक एका रिदम मध्ये ते एक्सपांड आणि कॉन्ट्रॅक्ट होत असतात. आपले तुम्ही हार्ट बघा, तुम्हाला जर तुमच्या चेस्टवर हात जरी ठेवला तुम्हाला त्याचं कॉन्ट्रॅक्ट म्हणजे आपला हार्टबीट जाणवते आपली स्वतःची. सो दिस रिदमिक कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन, one time it will get contract and other time it will get relaxed. So this contraction and relaxation of the heartbeat is called as the वन हार्टबीट. म्हणजे एकदा आता ही सायकल कशी कंप्लीट होते, रिदमिक कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन. सो दिस इज नथिंग बट द वन कम्प्लीट कॉन्ट्रॅक्शन. एकदा कॉन्ट्रॅक्शन आणि एकदा रिलॅक्सेशन असं मिळून एक हार्टबीट आपली तयार होत असते. असं नाही पकडायचं की फक्त कॉन्ट्रॅक्शन म्हणजे दॅट इज कन्सिडर्ड ॲज अ हाफ. सो व्हेन वन कम्प्लीट कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन याला म्हणायचं आहे वन हार्टबीट. म्हणजे आपल्या जेवढे काही हार्टबीट किती असतात एका मिनिटामध्ये, 72. सो दॅट इज नथिंग बट युअर हार्टबीट. ह्युमन हार्टबीट्स अबाउट 72 टाइम्स पर मिनिट. एका मिनिटामध्ये आपले 72 टाइम्स हार्ट हे म्हणजे एक्सपान्शन आणि कॉन्ट्रॅक्शन ही प्रोसेस त्यामध्ये होत असते. दॅट इज कॉल्ड ॲज द हार्टबीट. This is called heart rate. That is number of times the heartbeat in 1 minute. त्याला heart rate सुद्धा तुम्ही म्हणू शकता. The heartbeat consists of two sounds, लब डब. म्हणजे आपल्या हार्टचं जे काही आवाज आहे किंवा त्याचा जो काही साऊंड आहे तो कशा प्रकारचा आहे त्याने दिलेला आहे. इट इज कन्सिडर ॲज अ, तुम्ही व्यवस्थित जर का एखादा स्टेथोस्कोप लावायला भेटला तुम्हाला एखाद्या डॉक्टरचा वगैरे तर बघू शकता. तुम्हाला एक समोर इन्स्ट्रुमेंट सुद्धा तुम्ही बनवू शकता घरीच. ते ऍक्टिव्हिटी मध्ये बघू आपण. सो द साऊंड, टू साऊंड्स आर देअर, दॅट इज लब अँड डब. सो दिस इज द साऊंड फॉर द हार्टबीट. अ डॉक्टर युजेस स्टेथोस्कोप as a device to amplify the sound of the heartbeat. आपल्या हृदयाचे ठोके मेजर करणारे प्रत्येक डॉक्टर, तुम्ही जर सगळ्यांनी 100% बघितलेलंच असेल,
डॉक्टरांचं जे काही इन्स्ट्रुमेंट आहे त्याला म्हणतो आपण स्टेथोस्कोप. तुम्हाला फिगर मध्ये सुद्धा दाखवलेलं आहे. त्यामध्ये जे कानात घातलेलं असतं दॅट इज कन्सिडर ॲज द इयर पीस, त्याला म्हटलेलं आहे इयर पीस. नंतर त्यामधनं जी काही ट्यूब त्याला अटॅच असेल दॅट इज कॉल्ड ॲज द इयर ट्यूब. देन अ लॉंग ट्यूब इज देअर दॅट इज ट्यूबिंग. देन स्टेम ॲट दी चेस्ट पीस, म्हणजे छातीला जे आपण लावतो त्याला म्हटलेलं आहे चेस्ट पीस. आणि त्याला एक पडदा असतो त्या चेस्ट पीसला समोर दॅट इज कॉल्ड ॲज द डायफ्राम. सो दिस इज अ स्ट्रक्चर फॉर दी स्टेथोस्कोप. सो बघा, it consists of a chest piece that carries a sensitive diaphragm, two earpieces and a tube joining to the parts. या सगळ्या पार्टला जॉईनिंग करण्यासाठी आपल्याला एक ट्यूब सुद्धा त्यामध्ये वापरावी लागणार आहे. डॉक्टर कॅन गेट्स द क्लू अबाउट द कंडिशन ऑफ युअर हार्ट बाय लिस्निंग थ्रू अ स्टेथोस्कोप. प्रत्येक वेळेस आपण गेल्यानंतर डॉक्टर काही म्हणजे चेक करायचं म्हणून चेक करतात असं नाहीये. त्यावरून त्यांना तुमची हार्टबीट कशी आहे किंवा तुमच्या हार्टची कंडिशन काय हे त्या स्टेथोस्कोपच्या साऊंडवरून किंवा ते जेव्हा चेक करत असतात आपल्याला त्याहून त्यांना ते क्लिक होत असतं किंवा समजत असतं. Each heartbeat generate one pulse in the arteries and pulse rate indicates the rate of the heartbeat. Thus pulse rate and heart rate are related to each other. म्हणजे आपला जो काही आपण पल्स रेट म्हटला होता, तुम्हाला माहिती आहे पल्स रेट आपण कुठे कुठे मोजू शकतो. तर जो काही पल्स रेट आहे तो आपल्या हार्टबीट सोबत हा मॅच होतो किंवा इट इज ऑलवेज रिलेटेड विथ द हार्ट रेट. So this pulse rate and heart rate are related to each other. With any kind of physical exercise such as running, jumping, etc., pulse rate as well as heart rate increases. The heart rate increases during physical activity to supply the body muscles with more oxygen, which is needed to produce extra energy by respiration. बघा, आपण जेव्हा काही हेवी एक्सरसाइज म्हणा, वॉकिंग म्हणा किंवा नॉर्मल जेव्हा तुम्ही असता त्याच्या व्यतिरिक्त एखादा क्रिकेट खेळताना, स्पोर्ट्स खेळत असताना, सायकलिंग करताना, रिगरस ऍक्टिव्हिटी म्हणू शकता तुम्ही त्याला, तर ही करत असताना तुमचं जे काही हार्ट रेट आहे तो वाढलेला असतो. हे असं का बरं होत असतं? कारण की आपण जेव्हा काही एखादी ऍक्टिव्हिटी करत असतो त्यावेळेस आपल्याला काय असतं, जास्त ऑक्सिजन लागत असतो. ऑलरेडी आपण रेस्पिरेशन चॅप्टरमध्ये हे स्टडी केलेलं आहे. So to supply the body muscles with more oxygen which is needed to produce extra energy by the respiration. म्हणजे रेस्पिरेशन झाल्यानंतर जी काही एनर्जी त्या ठिकाणी जनरेट होईल ती एनर्जी आपण आपल्या ऍक्टिव्हिटीसाठी त्या ठिकाणी वापरता येईल. सो दॅट्स वाय मोर ऑक्सिजन इज रिक्वायर्ड सो दॅट वी रेस्पायर और वी कॅन टेक. आपला जो स्पीड असतो रेस्पिरेशनचा तो त्या ठिकाणी वाढलेला असेल. आपण इथे ऍथलीटचं एक्झाम्पल सुद्धा चेक केलं होतं त्या ठिकाणी की ऍथलीट रनिंग करत झाल्यानंतर त्यांचं जे काही रेस्पिरेशनचा रेट असतो तो वाढलेला असतो. द हार्ट कॅन बीट अप टू 200 times पर मिनिट विथ एक्स्ट्रीम एक्सरसाइज. जेव्हा तुम्ही एखाद्या वेळेस एक्स्ट्रीम एक्सरसाइज करसाल त्यावेळेस आपलं जे काही हार्ट आहे ते एका मिनिटामध्ये 200 times पर्यंत सुद्धा बीट करू शकतं. That is, heart rate can reach up to the 200 beats per minute. परंतु हे केव्हा, जेव्हा तुम्ही एखादी एक्सरसाइज करत असाल तेव्हा. नॉर्मली नाही होत. नॉर्मली झालं असेल तर तो काहीतरी प्रॉब्लेम आहे समजा शरीरामध्ये. सो दिस रिदमिक बीटिंग ऑफ द व्हेरियस चेंबर्स ऑफ द हार्ट मेंटेन्स द सर्क्युलेशन ऑफ द ब्लड अँड ट्रान्सफर ऑफ द सबस्टन्सेस टू द डिफरंट पार्ट्स ऑफ द बॉडी. आता हे जे काही रिदमिक लब डब हा जो काही साऊंड आहे किंवा हे जे रिदमिक बीटिंग होत असते आपल्या हार्टची, सो दिस रिदमिक बीटिंग मेंटेन्स द सर्क्युलेशन ऑफ द ब्लड. म्हणजे आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या पार्ट्सला म्हणजे ब्रेन पर्यंत किंवा पायापर्यंत जे काही रक्त प्रोव्हाइड केलं जातं, सर्क्युलेशन म्हणता येईल त्याला. सो दिस रिदमिक बीटिंग विल मेंटेन द सर्क्युलेशन ऑफ द ब्लड थ्रू आउट द बॉडी as well as it can transport various substances to the different parts of the body. आपल्या शरीरामध्ये जे काही वेगवेगळे
बेस प्रोडक्ट असतील किंवा युजफुल प्रोडक्ट असतील, न्यूट्रिएंट्स असतील, ते सुद्धा कॅरी करण्याचं काम या सर्क्युलेशन सिस्टीम थ्रू हे रेग्युलरली होत असतं. तर हे झालं तुमचं हार्टबीटच्या संदर्भात. एनीवन कॅन एक्सप्लेन व्हॉट इज मीन बाय हार्टबीट? प्लीज रेज युअर हँड्स. हा शरयू. सर हार्टचं एकदा एक्सपान्शन आणि रिलॅक्सेशन होतं त्याला आपण एक हार्टबीट म्हणून मोजू शकतो. आणि नॉर्मल पर्सन मध्ये 72 पर मिनिट इतका हार्टबीटचा रेट असतो. आणि एका मिनिटामध्ये आपले जेवढं हार्टबीट होतात त्याला आपण हार्टबीट रेट असं म्हणतो. अजून पल्स रेट. पल्स रेट म्हणजे एका मिनिटामध्ये किती वेळा ती थ्रॉम्बिंग मुवमेंट होते त्याला आपण पल्स रेट असं म्हणू शकतो. ठीक आहे. संस्कृती. One contraction and one relaxation of the heart is called one heartbeat. And human heart beats about 72 times a minute. And heartbeat in the 1 minute is called as the heartbeat rate. We can say it heartbeat rate. And the heartbeat has two sounds, love and dub. ओके. गौरी लकडे. Yes, sir. Heartbeat means the contraction, one-time contraction and one-time expansion of the heart. Heartbeat is measured by the stethoscope, and the normal human being's heartbeat is 72 per minute. And the when we do extreme exercise, heartbeat can increase till up to 200, and the heartbeats rate and the pulse rate is same. Is always related with each other. चालेल, ठीक आहे. नेक्स्ट ऍक्टिव्हिटी बघायची आपल्याला, टू कन्स्ट्रक्ट अ मॉडेल ऑफ स्टेथोस्कोप. तुम्ही घरी सुद्धा हा स्टेथोस्कोप तयार करू शकता. बघा त्यासाठी काय करायचंय. टेक अ स्मॉल फनेल हॅव्हिंग अ डायमीटर ऑफ 6 to 7 centimeter. Fix a rubber tube about 50 centimeter long on the stem of the funnel and stretch a rubber sheet or a balloon on the mouth of the funnel. बघा तुम्हाला फिगर मध्ये एक फनेल दाखवलेलं आहे. त्या फनेलच्या स्टेमला म्हणजे खालच्या साईडला एक रबरी ट्यूब लावलेली आहे, नियर अबाउट 50 सेंटीमीटर लॉंग. फनेल तुम्हाला सहज अवेलेबल होऊ शकतं कुठेही, घरी सुद्धा असेलच प्रत्येकाच्या. तर हे फनेलला काय करायचं, सुरुवातीला आपण जो डायफार्म म्हटलं होतं स्टेथोस्कोप मध्ये, त्या डायफार्मच्या ऐवजी जो बलून असतो तुमचा, तिथे तो बलून लावताना दाखवलेलं बघा तुम्हाला फिगर मध्ये. तर जी समोरची साईड आहे त्याला बलून ऍज अ डायफार्म म्हणून वर्क करेल त्या ठिकाणी. तर तो बलून त्या ठिकाणी समोरून लावायचा आहे. खाली तुमचं रबर ट्यूब असेल, जसं फिगर मध्ये दाखवलेली आहे. झालं, एवढंच करावं लागतं यामध्ये. Place the open end of the tube on your ears and mouth of the funnel on your chest near the heart. You can hear the thumping sound. These sound are of your heartbeats. जसं फिगर मध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे, जे काही फनेल आहे ते तुमच्या चेस्ट वरती ठेवायचं आहे आणि जी काही नळी असेल ट्यूब, ती ट्यूब तुमच्या कानामध्ये लावून ठेवायची आहे. म्हणजे जेणेकरून तुमचा हार्टबीट जे असेल ते तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे, म्हणजे जस्ट लाईक अ स्टेथोस्कोप, तुम्हाला हे ऐकायला भेटू शकेल. सो यू कॅन कन्स्ट्रक्ट दिस स्टेथोस्कोप ॲट होम ऑल्सो. ज्यांना कोणाला इच्छा असेल तर त्यांनी करून बघायचं, कारण की लागणारं मटेरियल सुद्धा काही फार मोठं नाही आहे त्या ठिकाणी. फनेल लागेल, रबरी आपला जो काही बलून असतो तो लागेल आणि एक रबरी नळी लागेल, बस एवढंच आहे. तर चालेल, हे झालं कन्स्ट्रक्शन.
अजून एक ऍक्टिव्हिटी दिलेली त्यांनी, टू कम्पेअर द हार्ट रेट अँड पल्स रेट. बघा, काउंट द नंबर ऑफ हार्ट बीट्स इन 1 minute, that is heart rate, with the help of model of stethoscope constructed by you and record them. म्हणजे तुम्ही जो काही स्टेथोस्कोप तयार केलेला आहे त्यावरून तुमचा हार्टबीट तुम्ही मेजर करा, एका मिनिटामध्ये किती हार्टबीट होतात ते. नाव रन फॉर 4 to 5 minutes अँड रेकॉर्ड युअर हार्ट रेट अगेन आफ्टर रनिंग. आणि परत काय करायचंय, 4 ते 5 मिनिटं कंटिन्यू पळायचंय, त्याच्यानंतर परत स्टेथोस्कोप घ्यायचा आणि तुमचा हार्ट रेट मेजर करायचा आहे. बरोबर आहे. तर ही झाली म्हणजे हार्ट रेट इन रेस्टिंग. जसं तुमच्या फिगर टेबलमध्ये दिलेलं आहे बघा, व्हाईल रेस्टिंग हार्ट रेट मेजर करायचा आहे अँड आफ्टर रनिंग 4-5 minutes त्या ठिकाणी परत हार्ट रेटचा एक कॉलम आहे, त्या ठिकाणी त्या ज्या काही व्हॅल्यूज येतील त्या पुट करायच्या आहेत. नाव रन 4 to 5 minutes अँड रेकॉर्ड युअर पल्स रेट. सॉरी, 1 minute. Place the middle and index finger of your right hand on the inner side of your left wrist and count your pulse rate. आता याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, पल्स रेट काउंट करायचा आहे. तर सेम तुम्हाला माहिती आहे पल्स रेट आपण आपला जो काही हात आहे त्या साईडला तिथे 2 इंडेक्स फिंगर आणि मिडल फिंगर ठेवायचं आहे आणि टाइम लावून किंवा वॉच लावून त्या ठिकाणी तुम्ही तो टाइम मेजर करायचा आहे. दॅट इज युअर पल्स रेट. Now run for 4 to 5 minutes and record your pulse rate again after running. Same जसं हार्टबीट 4-5 मिनिटं पळाल्यानंतर काउंट केला होता त्याच पद्धतीने परत 4-5 मिनिटं पळायचं आहे आणि तुमचा पल्स रेट परत मेजर करायचा आहे. रेकॉर्ड युअर ओन पल्स रेट अँड हार्ट रेट and that of your classmates while resting and after running. Note down your observations in the table given below. लेफ्ट साईडला तुमचं नेम ऑफ स्टुडंट, तुम्ही 2 जणांचं करा किंवा 4-5 जणांचं करू शकता. त्यामध्ये पहिला कॉलम आहे व्हाईल रेस्टिंग, त्यामध्ये हार्ट रेट आणि पल्स रेट, आणि सेम आफ्टर रनिंग फॉर 4 to 5 minutes यू हॅव टू काउंट युअर हार्ट रेट अँड पल्स रेट. तुम्हाला त्या ठिकाणी काही ना काही कोरिलेशन जाणवेल. अपेक्षित काय आपल्याला की दोन्ही व्हॅल्यू ह्या नियर अबाउट सेम येतील हार्ट रेट आणि पल्स रेटच्या. तर इंटरेस्टिंग ऍक्टिव्हिटी आहे, करून बघा टाइम भेटला तर. अजून त्यात ऍड केलं त्यांनी, देअर एक्झिस्ट अ रिलेशनशिप बिटवीन हार्ट रेट दॅट इज नंबर ऑफ हार्टबीट्स पर मिनिट अँड पल्स रेट नंबर ऑफ पल्सेस पर मिनिट. सो फॉर अ हेल्दी नॉर्मल पर्सन नंबर ऑफ पल्सेस अँड नंबर ऑफ हार्टबीट्स पर मिनिट आर इसेन्शियली द सेम. जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं, तुमचा जो काही हार्ट रेट असेल किंवा पल्स रेट असेल हे दोन्हीही एकमेकांसोबत रिलेट करतात. जर एखादा 90 भरला तर पल्स रेट सुद्धा 90 भरेल आफ्टर रनिंग. आणि जेव्हा रेस्टिंग मध्ये असाल तर तुम्हाला माहिती आहे व्हॅल्यू 72 पर मिनिट हे भरायला पाहिजे. तर या दोन्ही गोष्टी ह्या एक्सपेरिमेंटवरून तुम्हाला ऍक्टिव्हिटी काय प्रूव्ह करायचं आहे, युअर हार्ट रेट आपण काय म्हणतोय फॉर नॉर्मल ऑर हेल्दी पर्सन युअर हार्ट रेट अँड पल्स रेट नियरली इक्वल. या दोन्ही गोष्टी सारख्या भरायला पाहिजे. चालेल. नेक्स्ट पॉइंट आहे सर्क्युलेशन इन लोअर ऑर्गॅनिझम. हे झालं आता ह्युमन बिंगच्या संदर्भात. आता जे काही युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे त्यांच्यामध्ये हे कसं होतं हे आपल्याला चेक करायचं आहे. बघा, द ट्रान्सपोर्टेशन ऑफ न्यूट्रिएंट्स इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम सच ॲज अमिबा, पॅरामिशियम, बॅक्टेरिया एक्सेट्रा इज व्हेरी सिम्पल. द न्यूट्रिएंट्स रीच एव्हरी पार्ट ऑफ द सेल बाय डिफ्युजन. जसं आपल्या शरीरामध्ये एक स्पेशलाइज सिस्टीम आहे या गोष्टी, म्हणजे सर्क्युलेशन आपण ऑलरेडी पूर्ण स्टडी केलंय. तर हे जे काही लोअर ऑर्गॅनिझम आहे जसे त्यामध्ये युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम घेऊ आपण, म्हणजे अमिबा असेल, पॅरामिशियम असेल, यांना म्हटलेलं आहे आपण युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. यांच्यामध्ये जे काही सर्क्युलेशन होतं हे एका सिम्पल प्रोसेस नव्हतं, त्या प्रोसेसला नाव दिलेलं आहे डिफ्युजन. डिफ्युजन इज अन व्हेरी इम्पॉर्टंट प्रोसेस फॉर लिव्हिंग थिंग्स. मीन्स याचा अर्थ काय होतो, मीन्स हाऊ द सबस्टन्सेस मूव्ह इन अँड आउट ऑफ द सेल्स. जे काही हे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहे इथे लिहू शकता तुम्ही, हाऊ द सबस्टन्सेस कॅन मूव्ह इन अँड आउट ऑफ द सेल्स, दॅट इज नथिंग बट द डिफ्युजन.
जर आपल्या शरीरामध्ये सर्क्युलेशन कसं होतं, जे काही वेगवेगळे फूड आहे, सबस्टन्सेस आहे, वेस्ट मॅटर आहे, हे कसं त्या सर्क्युलेशन सिस्टीम मधून फ्लो होतं हे आपण स्टडी केलेलं आहे. सेम वे हे जे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे किंवा लोअर ऑर्गॅनिझम म्हटलेलं आहे त्यांना, तर यांच्यामध्ये एक सिंपल सिस्टीम वर्क करत असते, त्याला म्हटलेलं डिफ्युजन. डिफ्युजन इज नथिंग बट द हाऊ द फूड मटेरियल और waste matter can travel from one place to another. That is nothing but the diffusion. तुम्ही त्या ठिकाणी व्यवस्थित लिहू शकता, how substances move in and out of the cells. That is nothing but the diffusion. बघा, simple aquatic multicellular organisms, for example sponges and hydra etc., do not possess any circulatory system. आता आपण डिस्कस करतोय मल्टीसेल्युलर. पहिले अमिबा अँड पॅरामिशियम आणि बॅक्टेरिया हे झाले युनिसेल्युलर, म्हणजे सिंगल सेल असलेले. सो इन मल्टीसेल्युलर ऑल्सो देर इज नो एनी सिस्टीम. जसे आपल्यामध्ये सर्क्युलेटरी सिस्टीम आहे, तशी त्यांच्यामध्ये कोणत्याच प्रकारची सर्क्युलेटरी सिस्टीम ही राहत नाही. द वॉटर इन विच दे लिव्ह एंटर्स देअर बॉडीज ब्रिंगिंग विथ इट फूड अँड ऑक्सिजन. Water also carries away waste matter and carbon dioxide as it moves out of their bodies. बघा, आता जे त्यांचं नॉर्मली जे काही सराउंडिंग हे असतं वॉटर, या वॉटर थ्रू जे काही त्यांचं फूड मटेरियल असेल किंवा ऑक्सिजन असेल, हा त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा रोल प्ले करत असतो. म्हणून त्यांनी काय म्हटलंय, द वॉटर इन विच दे लिव्ह एंटर्स देअर बॉडीज. त्यांच्या शरीरामध्ये या पाण्या थ्रूच हे ज्या काही गोष्टी आहे, फूड असेल, ऑक्सिजन असेल, तर हे येत असतं. अँड वॉटर ऑल्सो कॅरीज वेस्ट. हेच पाणी जे त्यांच्या शरीरामध्ये परत जे काही वेस्ट मॅटर असेल, फॉर एक्झाम्पल कार्बन डायऑक्साईड ऑर एनी अदर वेस्ट मटेरियल, इट कॅन बी गिव्हन आउट टू दी वॉटर अँड इट इज कॅरीड बाय दी वॉटर. सो इट मूव्स आउट ऑफ देअर बॉडीज, म्हणजे त्यांच्या शरीरामधून परत बाहेर पडण्याचं काम सुद्धा या पाण्याद्वारेच केलं जातं. Thus, these animals do not need any circulatory fluid like the blood. जसं आपल्या ह्युमन बिईंग मध्ये सगळ्यात महत्वाचं जे काही सर्क्युलेशन होतं ते ब्लड थ्रू होत असतं, तर ह्या प्राण्यांमध्ये जसं आपल्यामध्ये ब्लड आहे तसं कोणत्याच प्रकारचं सर्क्युलेटरी फ्लुइड किंवा त्याला म्हणू आपण ब्लड हे त्या ठिकाणी प्रेझेंट राहणार नाही. त्यांच्यामध्ये असेल फक्त आणि फक्त पाणी. अँड दॅट कॅन बी डन विथ द हेल्प ऑफ दॅट प्रोसेस इज कॉल्ड एज द डिफ्युजन. फूड आत येणे आणि वेस्ट मॅटर परत बाहेर जाणे हे सगळं वर्कआउट होत असतं थ्रू द वॉटर. सो दिस इज द सिम्पल सर्क्युलेशन इन लोअर ऑर्गॅनिझम. एक जण सांगा, व्हॉट इज मीन बाय सर्क्युलेशन इन लोअर ऑर्गॅनिझम? प्लीज रेज युअर हँड्स. हा, ईश्वरी. Yes, sir. Sir, the transportation of nutrients in unicellular organisms such as amoeba, paramecium, and bacteria. In them, the nutrients are transferred to the cells by the diffusion process, and the multicellular organisms which lives in water. Example, hydra. They do not have any type of circulatory system in them, as they lives in water. They get oxygen and food from the water as it goes inside them, and while throwing the water outside, it also carries the waste materials and the carbon dioxide from their body. And these animals also do not have a blood, which is a circulatory fluid. Okay, good. Ujjwal. Yes, sir. Sir, the circulation in unicellular organisms such as amoeba, bacteria, and paramecium, it is very simple. Where this process is this circulation is happening by diffusion process, and there are some aquatic multicellular organisms such as hydra and sponges. They do not have a circulatory system. So when so they are living in a water,
and when water enter in their bodies, so it bring the food and oxygen and waste material, and this animal do not need a circulatory system. ओके, चालेल. हे झालं लोअर ऑर्गॅनिझमच्या संदर्भात. नेक्स्ट आहे फंक्शन्स ऑफ दी सर्क्युलेटरी सिस्टीम. आपण जे काही एवढी सर्क्युलेटरी सिस्टीम स्टडी केले त्याचे वेगवेगळे फंक्शन्स आहेत ते आपल्याला चेक करायचे आहेत. ऑलरेडी तुम्हाला बऱ्यापैकी माहीत पडलेले आहेत, जसं ट्रान्सपोर्टेशन ऑफ गॅस, कॅरिंग वेस्ट मॅटर. सो फर्स्ट फंक्शन, functions of the circulatory system are as follows. First, transportation of gases. Oxygen is transported from the lungs to the body cells. Carbon dioxide produced as a result of cellular respiration is transported from the body cells to the lungs. बघा, सगळ्यात पहिलं, that is called as the transportation of gases, or it is also called as the exchange of the gases. आपण जे काही रेस्पिरेशन प्रोसेस स्टडी केलेली आहे त्या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे, whatever the air inhaled or oxygen inhaled, that can be absorbed by the blood and it is given out to the various cells. आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या सेल्सला ते प्रोव्हाइड केलं जातं. त्या ठिकाणी ऑक्सिडेशन प्रोसेस कंप्लीट होते. आफ्टर द ऑक्सिडेशन प्रोसेस outcome is carbon dioxide. So this carbon dioxide is again given out through the exhalation process, or this CO2 is given out to the lungs, and through our lungs it is given out through the body. याला म्हणता येईल तुमचं exchange of the gases or transportation of the gases through the circulatory system. हा झाला पहिला पॉइंट or first function. Next, transportation of nutrients. बघा, glucose, a simple sugar, as well as other nutrients are transported through the body by the circulatory system. आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी किंवा वेगवेगळ्या ऑर्गन्सला जे काही मटेरियल किंवा न्यूट्रिएंट्स लागत असतात ते प्रोव्हाइड करण्याचं काम सुद्धा ही ट्रान्सपोर्टेशन किंवा सर्क्युलेटरी सिस्टीम ही रेग्युलरली करत असते. नेक्स्ट आहे ट्रान्सपोर्टेशन ऑफ वेस्ट. ऑब्विसली आपण जसं डिस्कस केलं होतं त्या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड तयार होतो किंवा काही वेस्ट मॅटर प्रत्येक सिस्टीम मध्ये आउटकम असतं. जसं रेस्पिरेशन मध्ये पण आपण बघितलं होतं किंवा डायजेस्टिव्ह सिस्टीम सुद्धा आपण डिस्कस केली आहे. सो व्हॉट एव्हर द वेस्ट मॅटर कलेक्टेड, इट शुड बी गिवन आउट थ्रू दी बॉडी. सो दिस वेस्ट मॅटर, that is called as transportation of the waste. Ammonia is the waste product produced as a result of protein metabolism in the body cells. It is transported to the liver where it is converted to less toxic urea. Then urea is then transported to the kidneys for excretion in the urine. बघा, आपल्या शरीरामध्ये जे काही युरिन तयार होतं किंवा त्याला म्हणता येईल अमोनिया. सो दिस अमोनिया इज द वेस्ट प्रोडक्ट प्रोड्यूस ड्युरिंग द प्रोटीन मेटाबॉलिझम. आपल्या शरीरामध्ये तुम्हाला मी मागे म्हणलं होतं, तुम्ही जर का ब्लड सॅम्पल दिलं तुमचं आणि चेक केलं, त्यामध्ये कोणते कोणते घटक चेक, n नंबर ऑफ पॅरामीटर्स तुम्ही चेक करू शकता त्या ठिकाणी. म्हणजे तुमचं युरिक ऍसिड किती आहे, तुमच्या शरीरामध्ये युरिया किती आहे, त्याची एक रेंज ठरलेली आहे. तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं की प्रत्येक गोष्टीच्या रेंज बाउंड आहे आपण आपलं शरीर. त्याच्या वरती किंवा खाली जर का ते पॅरामीटर व्हॅल्यूज कमी जास्त झाल्या तर आपल्याला काही ना काही प्रॉब्लेम जाणवतो. तर त्या ठिकाणी आपल्या शरीरामध्ये जे काही वेस्ट प्रोडक्ट तयार होत असतं, फॉर एक्झाम्पल युरिन. सो दिस युरिन इज ऑल्सो द वेस्ट प्रोडक्ट. सो इट कॅन बी सर्क्युलेटेड थ्रू दिस सर्क्युलेटरी सिस्टीम. म्हणून त्यांनी म्हटलेलं त्या ठिकाणी it is transported to the liver and where it is converted to the less toxic urea. आपल्या लिव्हर थ्रू हे ट्रान्सफर होऊन जे काही लो टॉक्सिक म्हणू आपण त्याला, इट इज कन्वर्टेड इन टू द लेस टॉक्सिक मटेरियल दॅट इज कॉल्ड एज युरिया. युरिया इज देन ट्रान्सपोर्टेड टू द किडनीज. सगळ्यांना माहिती आहे किडनीचं फंक्शन काय, इट हॅज टू फिल्टर द आपल्या शरीरामध्ये जे काही वेस्ट असेल, म्हणजे नुसतं वेस्टच नाही, आता समोर तुम्हाला ती सिस्टीम परत स्टडी करायची डिटेलमध्ये, तेव्हा आपण किडनीचं फंक्शन आणि त्यामध्ये काय काय असतं आणि कसं होतं हे चेक करणारच आहोत. सो दिस किडनी विल फिल्टर द अँड व्हॉट एव्हर द वेस्ट मॅटर इट इज गिवन आउट टू द युरिनरी ब्लॅडर. आणि आपल्या जे काही युरिन असेल ते युरिनरी ब्लॅडरमध्ये जमा होत राहतं आपल्या शरीरामध्ये. अँड आफ्टर सम टाइम्स इट कॅन बी गिव्हन आउट थ्रू द बॉडी.
So this transportation of the waste is also done with the help of circulatory system. Then protection from the diseases. Blood contains cells that fight infection and thus help to protect us from diseases. सो आपल्या शरीरामध्ये जे काही WBCs आहे आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे ते. सो दिस WBCs acts as a soldiers. So it will protect us from the various diseases. So this is also major function. Then regulation of body temperature. Blood helps to maintain body temperature in animals such as birds and mammals. आपल्या शरीराचं जे काही बॉडी टेम्परेचर आहे ते सुद्धा मेंटेन करण्याचं काम हे सर्क्युलेटरी सिस्टीम रेग्युलरली करत असते. तर हे काही बेसिक फंक्शन आहे जे तुम्हाला ध्यानात ठेवायचे, फंक्शन्स ऑफ दी सर्क्युलेटरी सिस्टीम. Then 2 additional information is given, that is 2 points are there. The discovery of blood circulation in the body was made by William Harvey in 1578 to 1657. म्हणजे हा त्याचा कार्यकाळ दिलेला आहे. त्याचं 1578 म्हणजे बघा किती जुना शोध आहे हा, तुम्ही जर विचार केला तर. 1578 to 1657 या दरम्यान हा जो सायंटिस्ट आहे विल्यम हार्वे यांनी ही आपली ब्लड सर्क्युलेशन जे आहे आपल्या शरीरामध्ये याचा शोध लावला होता. ही शोड दॅट ब्लड सर्क्युलेशन इन द बॉडी ऑकर्स इन ए क्लोज सिस्टीम ऑफ व्हेसल्स. याला क्लोज सिस्टीम का बरं म्हटलेलं आहे, कारण की आपल्या शरीरामधून ते ब्लड काही बाहेर जात नाही, त्यामध्येच ते रेग्युलरली फिल्टर होऊन रेग्युलरली त्याच क्लोज सायकलमध्ये ते मूव्ह होत राहतं कंटिन्युअसली. सो दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज द क्लोज सिस्टीम ऑफ व्हेसल्स. नेक्स्ट पॉइंट, हार्ट अटॅक or myocardial infarction, that is called as heart attack. Death of a part of heart muscle following cessation of blood supply to it is acute heart attack. बघा, हार्ट अटॅक बद्दल सगळ्यांनाच माहिती आहे. सो डेथ ऑफ अ पार्ट ऑफ अ हार्ट मसल, आपल्या ज्या काही हार्टच्या मसल्स असतील किंवा जे काही फ्लो होणारं ब्लड असेल, एखाद्या व्हेन्स थ्रू किंवा एखाद्या आर्टर थ्रू का ब्लड व्यवस्थित सप्लाय होत नसेल तर त्या ठिकाणी काय होतं, ड्यू टू द इनसफिशियंट ब्लड सप्लाय हा जो हार्ट अटॅक म्हणतो आपण हा होत असतो. समटाइम्स इट मे बी अॅक्यूट, समटाइम्स इट मे बी सिव्हिअर. द हार्ट मसल्स इज सडनली डॅमेज्ड. आता इथे जो सेसेशन वर्ड वापरलेला आहे CESSATION, दिस सेसेशन मीन्स stop. Whatever the blood is flowing, it gets stopped, so that the heart muscle is suddenly damaged by the inadequate blood supply. म्हणजे जेवढा ब्लड सप्लाय त्या ठिकाणी व्हायला पाहिजे तेवढा जर का होत नसेल तर हार्ट अटॅक हा त्या ठिकाणी होऊ शकतो. बेसिक इन्फॉर्मेशन आहे, त्यामध्ये आपल्याला जास्त डिटेलमध्ये दिलेलं नाही त्यांनी. फक्त ध्यानात ठेवायचं, जर का प्रॉपर ब्लड सप्लाय होत नसेल तर त्या ठिकाणी हार्ट अटॅक हा होऊ शकतो. तर हे झालं. नेक्स्ट पॉइंट आपल्याला डिस्कस करायचा आहे एक्सक्रीशन. आणि नेक्स्ट आहे आपल्या ह्युमन्स मधली, म्हणजे त्याच्यानंतर एक्सक्रीशन इन लोअर ऑर्गॅनिझम फर्स्ट, अँड देन वी हॅव टू स्टडी द एक्सक्रीशन सिस्टीम इन ह्युमन्स. तर आपण आपल्याला टाइम आहे तोपर्यंत आपण इंट्रोडक्शन बघून घेऊ त्याचं आज. बघा, when our body cell perform their functions, several biochemical reactions takes place in the cells. These biochemical reactions collectively referred to as metabolism produce certain waste products such as carbon dioxide, water, urea, uric acid, salts. आता बघा, जेव्हा आपल्या शरीरामध्ये ह्या एवढ्या ऍक्टिव्हिटी होत असतात त्या ऍक्टिव्हिटीजना काय म्हटलेलं आहे आपण, बायोकेमिकल ऍक्टिव्हिटीज. ऑलरेडी तुम्ही रेस्पिरेशन प्रोसेस स्टडी केलेली आहे, त्यामध्ये ऑक्सिडेशन कसं होतं, त्यामध्ये एनर्जी कशी जनरेट होते नंतर, तर या गोष्टीला म्हटलेलं आहे आपण बायोकेमिकल रिॲक्शन्स. आणि कलेक्टिव्हली दिस रिॲक्शन्स इज कॉल्ड ॲज द मेटाबॉलिझम. आपण त्याला ओव्हरऑल जे आपलं शरीराचं जे काही वर्किंग आहे त्याला काय वर्ड वापरतो, मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज. आपल्या शरीरामध्ये ज्या काही वेगवेगळ्या प्रोसेसेस होत असतात त्याला तुम्ही मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी सुद्धा म्हणू शकता, ऑर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज मेटाबॉलिझम.
So during this biochemical reaction or this metabolism, it will produce waste product such as carbon dioxide. respiration मध्ये कार्बन डायऑक्साइड तयार होईल, वॉटर असेल, युरिया असेल, आपण ऑलरेडी डिस्कस केलंय, युरिया असेल, युरिक ऍसिड असेल, सॉल्ट असतील, हे जे काही बाय प्रोडक्ट आहे किंवा वेस्ट मॅटर आहे हे या ठिकाणी जमा होत असतात. सो accumulation of these waste products is harmful as these are toxic in nature. Thus these waste products need to be removed from the body. So this accumulation of these waste products, म्हणजे हे जे काही वेस्ट प्रोडक्ट असतील हे जर का आपल्या शरीरामध्ये जमा होत राहिले, these waste products are toxic in nature. टॉक्सिक म्हणजे एक प्रकारचे विषारी पदार्थ म्हणू शकता तुम्ही त्याला, अँड इट इज नॉट गुड. आपल्या शरीरामधून ते जेवढे लवकरात लवकर बाहेर टाकले जातील तेवढं हे आपल्यासाठी चांगलं राहील. सो दस these waste products need to be removed from the body. The process of removal of metabolic waste produced in the cells of living organism is called as the excretion. म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे काही वेगवेगळ्या बायोकेमिकल ऍक्टिव्हिटी किंवा मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी होत असतात त्या ठिकाणी, आणि त्या ठिकाणी जे काही वेस्ट प्रोडक्ट तयार होतात आपण जे बघितलेत, तर ते वेस्ट प्रोडक्ट शरीराच्या बाहेर टाकणे याला म्हटले